तिरंगा आणि 1993 मध्ये आशिकी आवारा, वक्त हमारा है, क्रांतीवीर, करण अर्जुन, बाजी सारखे दमदार चित्रपट बॉलिवूडला देणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात आली. भारतात येताच तिने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात हजेरी लावली होती. ममताने महाकुंभात जाऊन स्नान केले होतं. ममताच्या संन्यास सोहळ्याचे फोटो देखील व्हायरल होत आहेत. ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. शुक्रवारी महाकुंभात निवृत्त झाली. किन्नर आखाड्याचे अध्यक्ष लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी त्यांना दीक्षा दिली, पण यावर अनेक संतांनी आक्षेप घेतला. ममताला अशा प्रकारे महामंडलेश्वर ही दीक्षा कशी काय दिली जाऊ शकते असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात. ममता कुलकर्णी एकेकाळी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊन खळबळ माजवली होती. मात्र ड्रग्ज माफियांसोबत 2000 कोटींच्या तस्करीत नाव आल्यानंतर तिने देश सोडला होता. 25 वर्षांनंतर ती भारतात परतली. यानंतर तिने सर्व वादांवर मोकळेपणाने तिचे मत मांडले. आता ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यातील किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. तिने संगमामध्ये पिंडदान केलं. प्रसिद्ध सिने अभिनेत्री ममता कुलकर्णी महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी प्रयागराजला पोहोचली होती. 24 जानेवारी रोजी ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली. किन्नर आखाड्यात तिचा पट्टाभिषेक सायंकाळी 6:30 वाजता झाला. यापूर्वी ममता कुलकर्णीने संगम येथे पिंडदान केले. किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज यांनी तिला महामंडलेश्वर केलं. जेव्हा ममता कुलकर्णी 25 वर्षांनंतर मुंबईत पोहोचली तेव्हा लोकांना वाटले की ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करेल, परंतु अभिनेत्रीने एनआयला सांगितले की तिचा बॉलिवूडमध्ये येण्याचा कोणताही विचार नाही. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यात महामंडलेश्वरी पदवी देण्यात आल्यावर आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी म्हटले की ममता कुलकर्णी गेल्या 1.5 वर्षांपासून किन्नर आखाड्याशी संबंधित होती. तिला सनातन धर्माचा प्रचार करायचा आहे. त्यांच्याकडे वृंदावनाचा आश्रम चालवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. यासोबतच तिला प्रवक्ते केले जाणार आहे. महामंडलेश्वर मध्ये राहून तिला केवळ धार्मिक चित्रपटच करता येणार आहे. इतकंच नाही तर तिला नवीन नाव देण्यात आलंय. तिला आता यमाई ममता नंदगिरी या नावाने ओळखलं जाईल. ममता कुलकर्णी ही 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री. बाजी, आंदोलन आणि करण अर्जुन यासारख्या चित्रपटांमध्ये तिने लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज स्मगलिंग प्रकरणात नाव आल्यानंतर अभिनेत्रीने देश सोडला होता. आता ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. पण आता हे प्रकरण वादात सापडले आहे. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता कुलकर्णीचं नाव बदलून आता श्री यमाई ममता नंदगिरी असं ठेवण्यात आलं. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार आता महामंडलेश्वर या उपाधीबाबत संतांमध्ये फूट पडली. एकीकडे संत म्हणतात की अशा माणसाला उचलून संत बनवता येत नाही, त्याचे पात्र पाहिले जाते, किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप केले. दुसरीकडे संत म्हणाले ममता यांच्यावर आरोप आहेत जे अद्याप सिद्ध झालेले नाही. प्रत्येकाला निवृत्ती घेण्याचा अधिकार आहे. एका वेश्यालाही गुरु बनवले होते, त्यामुळे क्षमता असलेल्या कोणालाही महामंडलेश्वर बनवता येते. ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर करण्यात आल्यावर शांभवी पीठाधीश्वर श्री स्वामी आनंद स्वरूप महाराज यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या कुंभात किन्नर आखाड्याला मान्यता देऊन मोठे पाप केले गेले. हा प्रकार अत्यंत घातक आहे. ही सनातन धर्माची फसवणूक आहे. त्यांनी पुढेही सांगितलं की मी ममता कुलकर्णीला म्हणालो, या लोकांच्या फंदात पडू नका. स्त्रीसाठी त्याग नाही, अशा अनेक परंपरा आहेत ज्यात तुम्ही अलिप्त राहू शकता. ती म्हणाली की लोक तुमच्यावर थुंकतील, अशा ठिकाणी पडू नका. लोक आता किन्नर आखाड्याची खिल्ली उडवत आहेत. तेथे ज्ञान आणि भक्तीची चर्चा नाही, कुंभाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा मी बोलेन. ममता यांचे नाव खूप मोठे आहे. हे लोक त्यांच्या नावावर व्यवसाय करतील. ममता कुलकर्णीचा विषय अतिशय धोकादायक आणि धर्माच्या विरोधात आहे. निरंजनी आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर बालकनंदजी महाराज म्हणाले की मी तपोनिधी पंचायती आनंद आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर या पदावर आहे, त्यामुळे मी यावर भाष्य करणार नाही. ही आखाड्याची परंपरा आहे. महामंडलेश्वर पद आखाड्याचे आहे. सर्व आखाडे मुक्त आहेत. महामंडलेश्वर घडवायचे तर कोणालाही निवडून निर्माण करता येत नाही. ममताचा संन्यास कशामुळे वादात आला? ममतानं धर्मशास्त्राची कोणतीही शिक्षा न घेता दीक्षा घेतली. स्त्री असूनही किन्नर आखाड्यात दीक्षा देण्यावर आक्षेप, कोणती धार्मिक प्रक्रिया पूर्ण न करता थेट महामंडलेश्वर पदावर कशी काय बसली? ड्रग्ज आणि दाऊदशी नाव जोडले गेलेल्या या वादग्रस्त ममताला एवढं मोठं पद का दिलं? असे अनेक प्रश्न ममताने घेतलेल्या संन्यासावर उपस्थित करण्यात आले आहेत.